नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका या ठिकाणी आहोत आणि या माजी समाज कल्याण मंत्री कैलासवासी मधुकररावजी घाटे साहेब यांचा या ठिकाणी 29वा पुण्यतिथी सोहळा अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी बरेच या ठिकाणी कार्यकर्ते, नातलग, त्यानंतर मित्रमंडळी या ठिकाणी कैलासवासी मधुकररावजी घाटे साहेबांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांचे अभिवादनपर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। सर, काय सांगणार आपण याविषयी? तुमचं नाव सांगा। माझं राजू पाटील रावणगावकर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मुखेड। लोकनेते, या राज्याचे समाज कल्याण राज्यमंत्री मधुकरराव घाटे साहेब हे ह्या आज 29वी पुण्यतिथी आहे त्याची। 29व्या पुण्यतिथी निमित्त आज आम्ही इथं युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष बोंडलेवार, या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माधवराव पाटील उंद्रीकर, या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गणपतरावजी गायकवाड, JT भंगारे, युवकचे पदाधिकारी आमचे आकाश पाटील उंद्रीकर व सर्व जमलेले, तसेच कुणके पाटील जमलेले सर्व मान्यवर आम्ही हे अभिवादन हे करतो की हे सामान्य कुटुंबातील एका बिल्लाळी ह्या गावाचे सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला मधुकरराव घाटे साहेबांचा। आणि खूप काही ह्या तालुक्यासाठी त्यानं खूप काही जनतेची सेवा केली आणि सामान्य कुटुंबातून सर्वांना घेऊन चालण्याचा प्रयत्न केला। हे राखीव मतदारसंघ असला तरी ह्यानं सर्व समाजाला, सर्व जाती धर्माला घेऊन एका मनाने, एका जुटीने हिनं राजकारण ह्या तालुक्यामध्ये केले। जवळपास 20 वर्षे हे तालुक्यात राजकारण केले। तसेच त्यांच्या निधनानंतर माननीय अविनाशरावजी मधुकररावजी घाटे साहेब हे आमदार झाले। त्यांनीसुद्धा ह्या जनतेचे खूप सेवा केली, सर्व लोकांना घेऊन चालण्याचा प्रयत्न केला। शैक्षणिक क्षेत्रात असेल, सूतगिरणीच्या माध्यमातून असेल, म्हणजे मजुरांना काम भेटण्यासाठी आणि शैक्षणिकदृष्ट्या सर्व जातीय धर्माच्या सर्व गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण भेटावं ह्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे, शाहीर अण्णाभाऊ साठे हे शिक्षण काढले त्यानं आणि बरेच काही संस्था त्यांच्या आज इथं आहेत, कॉलेज आहेत। त्यांच्या माध्यमातून खूप काही सामान्य कुटुंबाचे व्यक्ती सर्व कुटुंबाला घेऊन, तालुक्याला घेऊन चालणारे हे व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या 29व्या पुण्यतिथीनिमित्त आज आम्ही इथं जमून यांना अभिवादन करण्यासाठी आलोत आणि हे नेते चांगले नेते होऊन गेले, यांचा आदर्श घ्यासारखा आहे। हे जर यांच्या राजकारणात आदर्श घेऊन जर आम्ही आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते आणि युवक जर पुढे गेले तर खूप काही शिकायला भेटेल, हे एवढं मी अभिवादन करतो। नांदेड जिल्हा या ठिकाणी जमलेला आहे। हजारो या ठिकाणी मित्रमंडळी असतील, या ठिकाणी समाज बांधव असतील, त्यानंतर कार्यकर्ते असतील, या ठिकाणी आज अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत आहे। कैलासवासी मधुकररावजी घाटे यांच्या 29व्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी मुखेड तालुकाच नाही तर देगलूर असेल, या नांदेड जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आता साहेबाविषयी सांगायचं म्हणजे कैलासवासी मधुकररावजी घाटे हे एका शून्यामधून साध्या घरामध्ये जन्मलेले व्यक्तिमत्व, बिल्लाळी ह्या गावी त्यांनी आज त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे। आज आमच्या तालुक्याचं आम्ही भाग्य समजतो की त्यांनी आज 2.5 वर्षे मंत्रिपदसुद्धा त्यांनी भोगलेलं आहे आणि त्यांनी ज्यावेळेस 20 वर्षे ह्या ठिकाणी त्यांची सत्ता होती, त्यांचं पद होतं, त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मोठी शिक्षण संस्था उभारलेली आहे। शाहीर अण्णाभाऊ साठेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडून गेलेले आहेत, एका चांगल्या IAS पदावर विद्यार्थी गेलेले आहेत आणि या ठिकाणी एक मोठी सूतगिरणी खोललेली आहे। त्या सूतगिरणीतून अनेक गोरगरीब लोकांना काम लागलेलं आहे आणि ह्या भागातील सर्व शेतकरी जे असतील, ज्यांनी कापूसाचं उत्पादन केलेलं आहे, त्या शेतकऱ्याला सुद्धा याचा फायदा झालेला आहे। मी त्यांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि युवक काँग्रेसतर्फे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। या ठिकाणी शाहीर अण्णाभाऊ साठे शाळाच नाही तर या ठिकाणी शाळेपासून ते काम हाताला लागेपर्यंत या ठिकाणी साहेबांनी करून ठेवलेला आहे आणि त्याचा या ठिकाणी नक्कीच समाज बांधव असतील, सर्व काही या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहे। आज सामाजिक दूरदृष्टी आणि आत्मभान असलेला नेता, लोकनेते, महाराष्ट्राचे माजी समाज कल्याण मंत्री स्वर्गीय मधुकररावजी घाटे साहेब यांचे 29वा स्मृती दिन आहे। या निमित्ताने साहेबांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी आलेला आहे। नक्कीच जेव्हा साहेबांनी या तालुक्यामध्ये आपलं नेतृत्व केलं, साहेबांना एक दूरदृष्टी असल्यामुळं समाजातील समग्र परिवर्तन झालं पाहिजे, ह्यासाठी साहेबांनी
सत्ताही असली पाहिजे आणि याचबरोबर सत्तेबरोबरच शिक्षण असलं पाहिजे. या भावनेतून या महाराष्ट्रातील आणि मुखेड तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून साहेबांनी या ठिकाणी फुले सुधारक समिती शिक्षण समितीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून विविध कॉलेजेस काढले आणि या कॉलेजमधून समाजाला सेवा करणारे अनेक इंजिनियर डॉक्टर्स घडवून दिले. ही दूरदृष्टी असणारा नेता नक्कीच आमच्यातून निघून गेल्यामुळं आम्हाला सतत साहेबांची उणीव या ठिकाणी भासत आहे आणि म्हणून नक्कीच साहेब आम्हाला जिथे असतील तिथून आम्हाला आशीर्वाद देणारच आहेत आणि सातत्याने साहेबांनी या तालुक्याचा जडणघडण करण्यासाठी विकास करण्यासाठी सिंहाचा वाटा दिला म्हणून आज मुखेड तालुका आपल्याला चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना परत एकदा नम्र अभिवादन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. या ठिकाणी सर्वांना नमस्कार. मी आकाश पाटील गुंद्रीकर, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस. आज या ठिकाणी स्वर्गीय मधुकररावजी घाटे साहेब महाराष्ट्राचे राज्यमंत्री यांच्या 29व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आम्ही त्यांना आदरांजली वाहण्यासाठी इथं आलेलो आहोत. त्यांच्याविषयी बोलण्यासारखे भरपूर आहे. अनेक नेत्यांनी मान्यवरांनी या ठिकाणी आपले मत व्यक्त केलेले आहे. तरी त्यांना माझ्या परिवाराच्या वतीनं व युवक काँग्रेसच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो. आज माननीय मधुकररावजी घाटे माजी समाज कल्याण मंत्री यांच्या 29व्या पुण्यतिथी निमित्त मी महाजन भुजंगाव उमरे माजी सरपंच दलित मित्र लोहगाव हे मुद्दाम या ठिकाणी आणि मधुकररावजी घाटे साहेब यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. दरवर्षी मी या ठिकाणी आज 29 वर्षापासून या ठिकाणी मधुकररावजी घाटे साहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या फॅमिलीमधला एक मेंबर समजत गेलेत त्या आस्थेमुळं त्या भावनेमुळं मी या ठिकाणी दरवर्षी येत असतो. मधुकरराव घाटे साहेबाविषयी खूप काही बोलण्यासारखं आहे. कट्टर मांगवादी माणूस होते. मांगावर अतिशय प्रेम करणारा माणूस होता. मातंग समाजाविषयी अतिशय कळवळा असलेला माणूस होता. त्या भावनेमधून या डोंगराळ भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून या मुखेड या ठिकाणी त्यांनी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज आणि इतर सर्व या ठिकाणी जे त्यांना करता येईल शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ते यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि या डोंगराळ भागातल्या विद्यार्थ्यांना नांदेडला जाण्याची किंवा औरंगाबादला जाण्याची किंवा देगलूरला जाण्याची गरज न ठेवता मुखेड या ठिकाणी त्यांनी अतिशय शिक्षणाची राहण्याची जेवणाची सोय करून अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी घडवलेले आहे. आता त्यांच्या राजकारणाविषयी बरंचसं काही बोलण्यासारखं आहे. आम्ही त्यांना जवळपास 1975 पासून त्यांच्या सहवासामध्ये आहोत आणि त्यांना आम्ही जवळून ओळखतो. अतिशय चांगल्या मनाचा मंत्री या भागातून होऊन गेलेला आहे. त्यांना माझ्या पुन्हा एकदा मी माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो. मातंग समाजाचे भूषण आणि मातंग समाजाची श्रद्धा असणारे माजी समाज कल्याण मंत्री कैलासवासी मधुकरराव रंगोजी घाटे यांनी ज्यावेळेस समाजकारण राजकारण या व्यतिरिक्त गोरगरीब लोकांना आणि गोरगरिबांच्या मुलांना विशेष मातंग समाजांच्या मुलांना शिक्षणाचं खुलं दार उभा केलं आणि त्यामधला एक विद्यार्थी म्हणून मी लालबाजी गोविंद घाटे आहे. त्यांच्या या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्या या शिक्षण मंदिरामध्ये मी शिक्षण घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल पुढं जाण्याचा त्यांचा ज्या दिलेला आशीर्वाद त्यांनी दिलेली प्रेरणा माझ्या आत्म्यात हृदयात असते. आणि 1 नोव्हेंबर 29वा हा स्मृती दिन साहेबाचा असताना मला खूप दरवर्षी मी या साहेबांच्या या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित राहावं वाटतं. कारण त्यांनी दिलेली प्रेरणा माझ्या मनामध्ये सतत तेवत असते आणि त्यांनी दिलेला आदेश समाजाच्या प्रति असलेली प्रेरणा आणि समाजाच्या विकासासाठी त्यांनी केलेलं कार्य खूप महान आहे. कारण नांदेड जिल्ह्यातच नाहीत तर मातंग समाजामधला एक भूषण असणारा मातंग समाजाला एक अभिमान वाटणारा नेता या कैलासवासी मधुकररावजी घाटे साहेब होऊन गेले. असा नेता समाजामध्ये झालेला नाही. आता त्यांचे पुत्र आदरणीय
अविनाशरावजी घाटेसाहेब हे सुद्धा अतिशय दयाळू, सर्वांना समानतेची संधी देऊन समान सर्वांना घेऊन जाण्याची भूमिका आदरणीय अविनाशरावजी घाटेसाहेबांच्या मनामध्ये असते आणि त्यांनी त्यांचा वारसा परत पूर्ववत चालू करण्याची भूमिका परत त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या प्रेरणेनं त्यांनी पुढे नेण्याचं कार्य अतिशय महान पद्धतीनं आदरणीय अविनाशराव घाटेसाहेब करत आहेत. परंतु मुखेड तालुक्यात नव्हे तर देगलूर तालुका आणि मुखेड तालुका अतिशय समाजात मानणारा वर्ग नुसता मातंग समाजच साहेबाला मानत नव्हता, तर सर्व वर्गातल्या सर्व जाती धर्मातले लोक या आदरणीय कैलासवासी मधुकररावजी घाटेसाहेबाला सन्मान देत होते आणि त्यांनी महान कार्य सर्वांना घेऊन करण्याचा प्रेरणा आणि ज्यावेळेस राज्यमंत्रीपदांचा फायदा सर्व समाजासाठी कसा देता येईल ही भूमिका त्यांच्या मनामध्ये होती आणि त्या निमित्तानं आज त्यांचं पुण्यस्मरण आहे. खूप अतिशय दुःख वाटतं. समाजाचा आमचा एक भूषण असणारा माणूस नेता आमच्यामधून निघून गेला, त्याबद्दल आम्हाला त्या स्मृती दिनानिमित्त त्यांची आठवण येते आणि असा नेता जर अजून 10-20 वर्ष जर राहिला असता तर मातंग समाजाची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झाली असती असं मला दिसून येत आहे आणि या माध्यमातून असे नेते समाजात झाले पाहिजे. त्या निमित्तानं घाटे परिवाराच्या वतीनं घाटेंना खूप दुःख आहे आणि या सर्व समाजाच्या वतीनं त्यांच्या पुनस्मरणानिमित्त अभिवादन करतो. नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.